आज वटपौर्णिमा हा सण हा स्त्रिया वडाची पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना तिथं करतात. आणि या सणाचं महत्त्व म्हणजे असं आहे, विशेषता अशी आहे की हा सण संपूर्ण जगामध्ये फक्त भारतातच साजरा केला जातो. आणि इतर कोणत्या देशात जर साजरा होताना दिसत असेल तर तिथं भारतीय वंशाचे लोक आहेत म्हणून तिथं साजरा होतो, नाहीतर हा सण कोणत्याच देशात साजरा होत नाही. फक्त भारतातच हा सण साजरा होतो, तो हिंदू धर्मामध्ये साजरा होतो. आता हिंदू धर्म जो आहे त्या हा धर्म खऱ्या अर्थानं निसर्गपूजक आहे हे याच्यावरून सिद्ध होते. कारण की हिंदू धर्मामध्ये तुम्ही जर बघितलं असेल, आता वटसावित्री पौर्णिमेला कशाची पूजा केली? झाडाची पूजा केली. नागपंचमीला नागाची पूजा केली जाते, गायीची पूजा केली जाते, बैलाची पूजा केली जाते, मातीची पूजा केली जाते, नदीची पूजा केली जाते, म्हणजे एक प्रकारे वाघाची पूजा केली जाते. तर एक प्रकारे हिंदू धर्म हा निसर्गपूजक आहे. म्हणून हा धर्माच्या माध्यमातून का होईना पण निसर्गाची पूजा हा धर्म करतो. म्हणून आपल्याला हिंदू धर्माचा अभिमान वाटतो की बा धर्माच्या माध्यमातून का होईना पण निसर्गाची पूजा केली जाते, म्हणजे निसर्गाचं महत्त्व अधोरेखित होते ना तिथं, हे महत्त्वाचं आहे. झाडाची पूजा केली तर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून झाड हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याला धार्मिक गोष्टीतून जरी पूजा केली जात असेल, परंतु वृक्ष संवर्धनासाठी ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तर आज आपण या सणानिमित्त आपण याचं ऐतिहासिक काय कारणं आहेत, काही वैज्ञानिक दृष्टिकोन याच्या मागं कोणता आहे आणि काय सामाजिक कारणं आहेत, हे सगळं स्टेप बाय स्टेप आपण समजून घेणार आहोत. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही बघा. तर याच्या मागं जर ऐतिहासिक कारण बघितलं तर ऐतिहासिक कारण असं आहे की महाभारतामध्ये सावित्री आणि सत्यवानाची कथा सांगितली आहे. आणि सावित्रीने आपला पती सत्यवान याचे प्राण आपली बुद्धिमत्ता, धैर्य आणि चिकाटीच्या बळावर यमाकडून त्यांचे प्राण मागितले होते. असं याला ऐतिहासिक ही पार्श्वभूमी त्या सणाला आहे. आणि त्याचं जर का समजा आता पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून म्हणतो किंवा वैज्ञानिक जर कारण त्याचं म्हणसाल तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर का समजा या गोष्टीकडे आपण बघितलं तर वडाचं झाड हे दीर्घ आयुष्य आहे. शेकडो वर्ष त्याला आयुष्य आहे, शेकडो वर्ष ते झाड जगते. आणि त्याची एक विशेषता अशी आहे की त्याच्या पारंब्या ज्या आहेत त्या पारंब्या जर जमिनीला टेकल्या तर त्या जमिनीत चालल्या जातात, म्हणजे त्याचा एक खोड तयार होते. म्हणजे असं खोड तयार होऊन असं त्याला एक आधार निर्माण होतो. म्हणून वादळ येऊ, पाऊस येऊ, काही येऊ, हे झाड सहजासहजी म्हणण्यापेक्षा हे झाड पडतच नाही. जेव्हा हे वटवृक्ष होते तेव्हा ह्या पारंब्या जमिनीला टेकल्या की त्या जमिनीत जातात आणि त्या जमिनीत गेल्यानंतर त्याचा एक खोड तयार होऊन जाते, म्हणजे त्याला एक आधार प्राप्त होते. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की या झाडाची सावली इतकी दाट आहे आणि याचा इतका थंडावा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या झाडावर पशु पक्षी कीटक यांचं मोठ्या प्रमाणात वास्तव्य असते. आणि या वृक्षाला जीवनदायिनी वृक्ष सुद्धा म्हटलं जाते आणि सामाजिक केंद्र सुद्धा या झाडाला म्हटलं जाते. आता सामाजिक केंद्र का म्हटलं जाते? कारण की पूर्वी जे काही ग्रामसभा भरायची किंवा प्रवाशांसाठी विश्रांतीचं स्थान किंवा काही म्हणजे काही कार्यक्रम जरी करायचा असला तर वडाच्या झाडाखाली केला जात होता. कारण की वडाच्या झाडाची सावली ही खूप मोठी आणि खूप दाट अशी असायची आणि त्या झाडाच्या सावलीखाली अतिशय थंड वाटायचं, म्हणून त्याला सामाजिक केंद्रसुद्धा म्हटलं जातं, जीवनदायिनी वृक्षसुद्धा म्हटलं जातं वडाला. असे वडाचे अनेक फायदे आणि वडाच्या पारंब्यामध्ये औषधी गुणधर्मसुद्धा आहे. म्हणजे त्याच्यातून औषधी काही आजारांवर ते औषधी म्हणूनही त्याच्या झाडाच्या पारंब्याचा वापर केला जातो. असं त्याचं हे एक वैज्ञानिक कारण आहे.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की वटसावित्रीच्या दिवशी समजा वडाची पूजा करणं हे धार्मिक दृष्टिकोनातून धर्माशी संबंध त्या झाडाचा जोडला. त्याचं कारण असं आहे की पूर्वीचे जे काही लोक होते त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात धर्माचा पगडा खूप जास्त होता आणि ते त्यांच्या उदरनिर्वाहासाठी म्हणा किंवा इंधनासाठी म्हणा मोठ्या प्रमाणात झाडाची तोड करत होते. मग आता झाडाची तोड, आता असं इतकं उपयोगी झाड तोडलं नाही पाहिजे म्हणून त्याचा संबंध हा धर्माशी जोडायचा. आणि धर्माशी जेव्हा संबंध जोडला जात होता तेव्हा लोकांवर धार्मिक पगडा जास्त असल्यामुळे लोक ते झाड तोडत नव्हते. असं हे वटसावित्री तेव्हापासून ही वडाची पूजा करणं हे भारतामध्ये चालू झालं की त्याचा धर्माशी संबंध जोडल्यामुळे मग ते लोक झाडाची पूजा करायला लागले, तर ते झाड तोडण्याऐवजी लावायला लागले. आणि पूर्वी काही असं पर्यावरणाशी संबंधित काही असे काही कायदे वगैरे नव्हते किंवा पर्यावरणाशी संबंधित कायदे की झाड तोडलं म्हणजे गुन्हा झाला आणि त्याची शिक्षा होणार म्हणून. पूर्वी असं पर्यावरणाशी संबंधित कायदे नसल्यामुळे त्याचा संबंध हा धर्माशी लावून द्यायचा, म्हणजे लोक त्या वृक्षाचं संवर्धन करायचे, असं त्याच्या मागं कारण होतं. आणि सामाजिक जर कारण बघितलं तर सामाजिक कारण म्हणजे असं की पूर्वी स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं जायचं. आता स्त्रियांची बऱ्यापैकी परिस्थिती सुधारलेली आहे. स्त्रियांना आता घरात बाहेर सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय सर्व क्षेत्रामध्ये चांगलं मानाचं स्थान मिळत आहे. परंतु पूर्वीच्या काळामध्ये स्त्रियांवर अनेक बंधनं होती, त्यांना दुय्यम स्थान दिलं जायचं. त्यामुळे स्त्रियांनी एकत्र यावं, त्या निमित्ताने सुद्धा हा सण साजरा केला जात होता की या निमित्ताने स्त्रिया एकत्र येतात, सामाजिक बंध मजबूत होतात आणि विचारांची देवाणघेवाण होते आणि आपली रूढी परंपरासुद्धा पुढच्या पिढीपर्यंत पोचते. हा सुद्धा सामाजिक त्याच्यामागं एक कारण होतं. अशा प्रकारे हा वटसावित्रीचा सण अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडला. आणि आपल्या देशामध्ये असे अनेक सण असतात आणि त्या सणाचा धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक आणि वैज्ञानिक त्याच्यामागं काहीतरी कारण असते. आणि असे जसे सण येतील तसे मी तुम्हाला त्याचे महत्त्व, त्याचं सामाजिक, धार्मिक आणि ऐतिहासिक काय कारण आहेत असे मी तुम्हाला सांगत राहील. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल ज्यांना समजून घेणे, भारतीय संस्कृती काय आहे आणि भारतीय संस्कृतीतली रूढी परंपरा काय आहेत आणि त्याच्यामागं काय ऐतिहासिक, वैज्ञानिक दृष्टिकोन असतो हे जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.